आणि माकपचा लॉंग मार्च हा पालघरच्या दिशेने रवाना झालाय। मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयाकडे कूच करण्याचा इशारा देण्यात आलाय। लाल वादळ संध्याकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। मागण्या मान्य न झाल्यास रेल रोको करणार असा आमदार निकोलेंनी इशारा दिलाय। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लॉंग मार्च हा आता मासवण पर्यंत पोहोचलेला आहे आणि आता हा लॉंग मार्च आहे तो आलेला आहे। आपण बघू शकतो की जवळपास 8 किलोमीटरचं अंतर आहे त्या लॉंग मार्चने पार केलेलं आहे। आपण बघाल तर मोठ्या प्रमाणात आंदोलक आणि कार्यकर्ते हे ह्या लॉंग मार्च मध्ये सहभागी झालेले आहेत। एकूणच बघाल तर आमदार विनोद निकोल सुद्धा ह्या लॉंग मार्च मध्ये आहेत। आपण त्यांच्याशी बोलूया। काय सांगाल, आता 8 किलोमीटरचं जवळपास अंतर आपण पार केलेलं आहे। 8 किलोमीटरचं अंतर पार केलेलं आहे, नेमकं काय सांगाल याबद्दल? कालपासून चारोटीवरून निघालेला मोर्चा, पायी मोर्चा जवळपास आतापर्यंत 38 किलोमीटर, काल मनोरपर्यंत 30 किलोमीटर आणि हा आता 8 किलोमीटर, अजून 12 ते 13 किलोमीटर आहे। हे अंतर आम्ही येत्या 2-3 तासामध्ये कापणार आहोत आणि पालघर जिल्हा कलेक्टर कार्यालयाला पोहोचणार आहोत। आमच्या 12 मागण्या आहेत। ह्या मागण्याचे पत्र, परिपत्र आणि निवेदन आम्ही 10 दिवस पूर्वीच जिल्हाधिकारी मॅडम यांना ते आम्ही दिलेलं आहे। त्याच्यावर चर्चा होईल हा मोर्चा तिथे पोहोचल्यानंतर। मागण्यांबाबत समाधान झालं नाही तर काय इशारा असेल? मागण्याबाबत समाधान झालं नाही तर जिल्हा कमिटी निर्णय घेईल आणि हाच मोर्चा पुन्हा माघारी फिरवून मुंबईच्या दिशेने मंत्रालयावर जाऊ, अन्यथा आम्ही पालघरचा रेल्वे रोको करू। हा जो आक्रोश आहे, हा जो राग आहे लोकांचा सरकारच्या विरुद्ध, हा आणखीन मोठ्या प्रमाणावर ओसंडून वाहणार आहे, याबद्दल काही शंका नाही। पालघरला आम्ही आता जाणार आहोत आणि तिथे आम्ही ऑलरेडी सूचना दिलेली आहे की तिथे मोठ्या प्रमाणावर आम्ही ठिय्या आंदोलन करू, मागण्या होईपर्यंत आज हटणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.